श्रोते हो, राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त अमरावतीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता आम्ही ऐकवित आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोते हो, आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पाण्यातील प्रत्येक लहरीत शेतकऱ्यांचं स्वप्न फुलतं. कष्टांच्या बळावरच त्यांचे भविष्य उजळतं. निसर्गाशी जुळून घेत ते उभारतात नवे विश्व. त्यांच्या मेहनतीत दडले आहे विकासाचे तेजस्वी दृश्य. अशा या कष्टकरी मत्स्य शेतकऱ्यांना मानाचा मुजरा. त्यांच्या परिश्रमानं समृद्ध हो भारताचा प्रत्येक हा किनारा. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या सर्व मत्स्य शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे अमिता जैन यांना, जे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमरावती येथे कार्यरत आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार अमिता मॅडम, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅडम, आजचा हा जो राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस आहे हा का महत्त्वाचा आहे आणि हा दिवस 10 जुलैलाच का साजरा केला जातो याविषयी आपण काय सांगाल? कुठलीही शेती आपण करतो तर शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं बी बियाणं. 50च्या दशकात एक अशी देशावर अवस्था आली होती की मत्स्य शेती जर करायची असेल तर मत्स्य शेतीसाठी देशातला मत्स्य शेतकरी हा फक्त आणि फक्त नैसर्गिक रित्या उपलब्ध असणाऱ्या मत्स्यबीजांवर अवलंबून होता. 1950च्या दशकात डॉक्टर हिरालाल चौधरी या एका मत्स्यवैज्ञानिकांनी संशोधन केलं आणि त्या संशोधनामधून त्यांनी माशांचं प्रेरित प्रजनन म्हणजे इंड्यूस ब्रीडिंग ही पद्धत उदयास आली आणि 10 जुलैच्या दिवशी त्यांच्या त्या प्रकल्पाला, त्या प्रयोगाला यश मिळालं आणि मग तिथपासून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च गुणवत्तेचं मत्स्यबीज उपलब्ध व्हायला लागलं. आणि मग यांच्या या महान कार्याला मुजरा म्हणून, त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून केंद्र शासनाने 2001 पासून दरवर्षी 10 जुलै हा दिवस मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा करावा अशी घोषणा केली. आणि तिथपासून आता आपण हा दिवस मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो. नक्कीच हा जो शेतकरी दिवस आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा मोठ्या प्रमाणावर दर्जेदार मत्स्यबीज निर्मिती करावी लागते तेव्हा शेतकऱ्यांनी काय करणं आवश्यक असतं याविषयी आपण काय सांगाल? मत्स्य बीजाची निर्मिती ही शक्यतो शेतकरी स्वतः करत नाही. याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनमान्य मत्स्यबीज निर्मिती केंद्र असतात किंवा शासनाचे मत्स्यबीज निर्मिती केंद्र. या केंद्रांमध्ये प्रामुख्याने ब्रूडर्स, ज्याला आपण म्हणतो प्रजनक मासे, प्रजनक माशांचे वर्षभर व्यवस्थित त्यांचे कंडिशनिंग केलं जातं. त्यांना व्यवस्थित पूरक खाद्य दिलं जातं. प्रथिनयुक्त आहारांनी त्यांना प्रजननक्षम बनवलं जातं. मग जेव्हा परिपक्व नर मादा तयार होतात, आता पावसाळा हा माशांचा विणीचा हंगाम असतो, मग त्या दरम्यान काय केलं जातं की संप्रेरकांचं म्हणजे हार्मोन्सचं इंजेक्शन दिलं जातं माशांना. आणि त्या इंजेक्शनमुळे होतं काय की माशांचे जे आता मादा मासळी मध्ये अंडी असतात किंवा नर मासळीचे जे शुक्राणू असतात त्याचं योग्य वेळी आणि यशस्वी उत्सर्जन होऊन फलन होतं. आणि मग ह्या फलनातून जे बीज तयार केलं जातं हे बीज मग आपण मत्स्य शेतकऱ्यांना देतो पुढे बोटुकली आकाराचं करून पुढे वाढवण्यासाठी. आता तुम्ही सांगितलं की मत्स्यबीज आपण उत्पादन करतो, तर हे आपल्याकडे नेमके कोणकोणते माशांची मत्स्यबीज उत्पादन केले जाते? आता आपल्याकडे म्हणलं तर विदर्भात किंवा महाराष्ट्रात जर विचार केला तर प्रामुख्याने भारतीय प्रमुखकार प्रजातीचे प्रजनन घेतलं जातं आणि मोठ्या प्रमाणात बीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर ह्याच्यात कटला आला, रोहू, मृगळ या प्रजातीचे मासे. त्याचबरोबर काही ठिकाणी सिप्रिनसचं सुद्धा प्रजनन केलं जातं. मग हे जे तयार झालेले मत्स्यबीज आहेत यांची निगा देखील राखणं खूप महत्वाचं असतं, तर ती कशा पद्धतीने राखायला हवी असं आपल्याला वाटतं? अंड्यातून जेव्हा पिल्लू बाहेर येतं तर तेव्हा त्याला एक अन्नाची पिशवी असते. 3 दिवस तर ते पिल्लू त्या अन्नाच्या पिशवीवर जगतं, त्यामुळे त्याला काही कृत्रिम खाद्य किंवा बाहेरचं खाद्य वगैरे द्यायची आवश्यकता नसते. परंतु 2 ते 3 दिवसानंतर त्या पिल्लाला नर्सरी तळ्यांमध्ये संचयन केलं जातं. मग या संचयनादरम्यान जास्तीत जास्त पाण्याची गुणवत्ता आणि नैसर्गिक खाद्याची निर्मिती कशी करता येईल यावर भर दिला जातो. साधारणतः प्रतिगुंठा 1 लाख मत्स्यजिरे आपण संचयन करतो आणि त्यांना आपण बोटुकली आकारापर्यंत वाढवतो. जेव्हा नर्सरी तळ्यांमध्ये आपण पाण्याची गुणवत्ता व्यवस्थित सांभाळून ठेवतो त्यावेळी काय होतं की माशांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि मर्तुकीचं जे प्रमाण आहे ते कमी होतं.
तर मॅडम मला हे सांगा की मत्स्यपालन किंवा मत्स्य संवर्धन म्हणजे नेमकं काय, कारण ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे याविषयी काय सांगाल? मत्स्यपालन आणि मत्स्य संवर्धन, आता मत्स्य व्यवसाय जर बघायला गेला तर दोन ब्रॉड लाईन आहेत, दोन मोठे एक त्यात विभागणी केली जाते. पहिली म्हणजे कॅप्चर फिशरी. अच्छा. म्हणजे पारंपरिक मच्छीमार नदी नाल्यांमध्ये किंवा समुद्रामध्ये जाळे टाकतात आणि मासे पकडून आणतात. हां. ही झाली कॅप्चर फिशरी, म्हणजे फक्त मासे पकडले जातात आणि विक्री केली जाते. पण जेव्हा आपण शेती म्हणतो, मत्स्य शेती, मत्स्य संवर्धन म्हणजे मत्स्य शेती. बरोबर. मग यात काय केलं जातं की मासे, कोळंबी किंवा इतर जलचर प्राणी असतील, काही ठिकाणी खेकड्याचं संवर्धन केलं जातं, काही ठिकाणी समुद्री शेवाळाचं संवर्धन केलं जातं. तर ह्या संवर्धनासाठी एक कंट्रोल कंडिशन तयार केली जाते किंवा एक संगोपन प्रणाली तयार केली जाते. अच्छा. आणि त्या संगोपन प्रणालीमध्ये जेव्हा आपण एखाद्या प्राण्यांचं शेती केली जाते तर त्याला मत्स्यपालन किंवा मत्स्य संवर्धन असं आपण म्हणू शकतो. अच्छा. मग आपल्या जिल्ह्यात मत्स्यपालनाकरता नेमके कोणकोणते जलस्रोत उपलब्ध आहेत? आपल्या जिल्ह्यामध्ये सुमारे 70 ते 75 पाटबंधारे जलाशय आहेत. अच्छा. ज्यांचे मासेमारी हक्क मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित केलेले असतात. हं. मग त्या जलाशयांचा ठेका आपण मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना देतो. अच्छा. आणि या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था तिथे मत्स्यपालन करतात. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हा परिषद मालकीचे लहान मोठे तलाव असतात किंवा शेततळे आहे. काही आता आमच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजनांमध्ये मत्स्यतळी सुद्धा तयार केलेली आहेत. तर ह्या सगळ्यांपासून जिल्ह्यामध्ये जवळपास 5,000 ते 7,000 टन मासळी उत्पादन होतं. अच्छा. मॅडम, आपण जेव्हा मत्स्यपालन करतो तेव्हा मासेमारी हंगामापूर्वी मच्छीमारांनी नेमकी विशेष तयारी करणं खूप गरजेचं असतं. तर ती कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल? मच्छीमार आता दोन प्रकारचे असतात. एक असतात शेततळी धारक, जे शेततळ्यांमध्ये मासेमारी करतात. बरोबर. दुसरे आहेत की ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या जलाशयांचे ठेके आहेत. मग ह्या दोघांसाठी पण हंगामापूर्वीच्या तयारीच्या ज्या काही पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. अच्छा. जेव्हा पाटबंधारे तलावाचा ठेकेदार असतो त्याला हंगामापूर्वी काय करायला लागतं, तर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या कार्यालयात त्यांच्या तलावाला किती मत्स्य बोटुकलीची आवश्यकता आहे हे शासन निर्णयात नोंद असतं. त्याप्रमाणे त्यांनी मागणी करावी लागते. अच्छा. ती मागणी केल्यानंतर त्यांनी जेव्हा विभागाकडे मत्स्यबीज उपलब्ध होतं तर त्या मत्स्यबीजाचं शास्त्रोक्त पद्धतीने संचयन करावं आणि विभागाचे जे काही अधिकारी आहेत किंवा जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मत्स्यबीजाच्या संचयनाचा पंचनामा विभागाकडे सादर करायचा असतो. आणि आता शेततळी धारकांचं जर बघायला गेलं तर शेततळी धारकांना शेतीची जशी पूर्व मशागत करायला लागते तशी शेततळ्यांची सुद्धा करायला लागते. तळ्यांची नांगरणी केली जाते. मग त्यातल्या मातीच्या गुणवत्तेनुसार त्याच्यावर चुना मारून त्याचा सामू व्यवस्थित बॅलन्स केला जातो. अच्छा. त्यानंतर मग त्याच्यात पाण्याचं संचयन केलं जातं. मग त्यात काही कीटक असतील, पाणवनस्पती असतील, त्यांचं निर्मूलन केलं जातं. त्यानंतर मग त्याला शेणखताची किंवा रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. अच्छा. आणि त्यानंतर 3 दिवसानंतर ह्या पाण्यात शेवाळाची निर्मिती होते. जेव्हा पाण्याचा रंग हिरवा व्हायला लागतो तेव्हा लक्षात येतं की इथे नैसर्गिक खाद्यजीव तयार झालेत आणि आता हे तळं मत्स्य बोटुकलीच्या संचयनासाठी तयार आहे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठलंही उद्योग करताना किंवा शेती करत असताना बियाणं. आणि आपण जेव्हा मत्स्य पालनाचा विषय करतो आहोत तर मत्स्यबीज हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे खरेदी करत असताना काय विशेष काळजी घेणं आपल्याला आवश्यक असतं? मत्स्य बीज खरेदी करताना आता असं झालंय की सोशल मीडिया मार्केटिंगमुळे लोकांची बरीच एजंटकडून फसवणूक केली जाते. त्यामुळे या ठिकाणी मी मच्छीमारांना किंवा शेततळी धारकांना हेच सांगेन की मत्स्यबीज जेव्हा पण खरेदी कराल ते बोटुकली आकाराचंच खरेदी करा. त्यानंतर ते शासकीय मत्स्यबीज केंद्र किंवा शासनामार्फत जे प्रमाणित केलेले मत्स्यबीज केंद्र आहेत तिथूनच खरेदी करावे. अच्छा. आणि मत्स्यबीज खरेदी करताना प्रथमतः त्याचं निरीक्षण करावं. त्या निरीक्षणात तुम्हाला लक्षात येईलच की हे निरोगी आहे किंवा नाही, चपळ आहे किंवा नाही. बरोबर. ते बीज रोगमुक्त असावं, त्याच्या शरीरावर कुठल्या जखमांचे निशाण नसावे किंवा बुरशीचे ठिपके नसावेत. त्याचबरोबर त्या बीजाचे पंख जे असतात, पर, ते अखंड असायला पाहिजे. अच्छा. आणि 5 ते 10 सेंटीमीटर आकाराचंच बीज खरेदी करावं. शेततळी धारकांनी नैसर्गिक खाद्य निर्मिती करता काय करणं आवश्यक असतं? जसं मी आता सांगितलं की शेततळी धारकांनी सेंद्रिय किंवा असेंद्रिय खतांचा वापर करून नैसर्गिक खाद्याची निर्मिती करावी. पण जेव्हा आपण लहान आकाराचं बीज संचयन करतो त्यावेळी शक्यतो आपण सेंद्रिय खताचा वापर करतो. मग त्यात हेक्टरी 5 ते 10,000 किलो शेणखत मातीच्या गुणवत्तेनुसार, मातीच्या पोतानुसार आपण
वापर करतो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मत्स्य नैसर्गिक खाद्य तयार होईल त्यानंतर मत्स्य बोटुकलीचं संचयन केलं जातं आणि मग दर महिन्याला 1000 किलो शेणखत त्यात टाकून नैसर्गिक खाद्य तयार करू शकतो आपण. अच्छा, जेव्हा शेततळ्यात मत्स्यबीजाची साठवणूक आपल्याला करावी लागते तर त्याची क्षमता जी असते ती नेमकी किती असायला हवी? त्यात शक्यतो आपण भारतीय प्रमुख कार्प प्रजातीचे करतो. ह्या प्रजाती एकमेकांबरोबर कुठलीही स्पर्धा करत नाही, खाद्यासाठी नाही किंवा जागेसाठी नाही किंवा ऑक्सिजनसाठी नाही. हे 3 प्रजाती पाण्याच्या 3 स्तरांमध्ये राहतात. अच्छा, तर त्यामुळे आपण काय करतो की हेक्टरी 4 ते 5 हजार मत्स्य बोटुकली म्हणजे काय तर आता 5 ते 10 सेंटीमीटरचं जे बोटाच्या आकाराचं बीज आहे त्याला आपण बोटुकली म्हणतो. तर बोटुकलीचं संचयन आपण करू शकतो. अच्छा. श्रोते हो, आजच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत अमिता जैन, जे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. मॅडम, मत्स्यबीजाच्या वाहतुकी दरम्यान या मत्स्यबीजाची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं, तर ती कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? वाहतूक जेव्हा आपण करतो मत्स्यबीजाची तर वाहतुकीपूर्वी त्याचं कंडिशनिंग करणं महत्वाचं असतं. त्या बीजाला खाद्याचा पुरवठा थांबवला जातो, काही तासांसाठी त्याला उपाशी ठेवलं जातं. अच्छा. आता हे उपाशी का ठेवलं जातं? कारण जेव्हा आपण वाहतूक करतो तेव्हा त्यांच्या शरीरातली पोटातील जे अन्न आहे त्याचे चयापचय होतं आणि त्यातून जेव्हा विष्ठा तयार होते तर अमोनिया तयार होतो. तर त्यामुळे ते खाद्य त्याचं थांबवलं जातं जेणेकरून वाहतुकीच्या दरम्यान अमोनिया तयार होऊन मासळीची मरतूक होऊ नये म्हणून आपण ते टाळतो. अच्छा. मग जेव्हा त्याचं पॅकेजिंग केलं जातं, पॅकेजिंग मध्ये मत्स्य बोटुकलीचा आकार आणि वाहतुकीचं अंतर किती आहे याचा अंदाज घेऊन पिशवीमध्ये मत्स्यबीजाची संख्या निश्चिती केली जाते. मग त्यानंतर त्यात ऑक्सिजनची मात्रा दिली जाते आणि शक्यतो जेव्हा वातावरण शांत किंवा थंड असतं, सकाळचं वातावरण किंवा अगदी सायंकाळचं वातावरण, यावेळी आपण मत्स्यबीजाची वाहतूक करावी. कारण दुपारी जेव्हा वातावरणाचं तापमान जास्त असतं त्यावेळी आपण मत्स्यबीजाची जर वाहतूक करायला घेतली तर त्याचे चयापचय आणि ऑक्सिजनची जी गरज आहे ती 3 ते 5 पटांनी वाढली जाते. आणि त्यामुळे पिशवीतलं ऑक्सिजन कमी व्हायला लागतं आणि मत्स्यबीजाची मरतूक वाढते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आता संचयन स्थळी पाठवत आहोत तर तेव्हा कमीत कमी अंतराचा मार्ग त्यासाठी निवडायचा आणि त्या मार्गाने त्याची वाहतूक करायची. अच्छा मॅडम, जेव्हा आपण मत्स्यबीजाच्या संचयनासाठी एक अनुकूल कालावधी असतो तर तो नेमका कुठला असतो? जसं वाहतुकीसाठी पण सकाळचा किंवा सायंकाळचा वेळ, कमी तापमानाचा वेळ योग्य आहे, त्याचबरोबर संचयन करताना सुद्धा सायंकाळचा वेळ किंवा सकाळचा वेळ जेव्हा तापमान पाण्याचं कमी असतं अशा वेळी करायला हवं. अच्छा, आपल्या भारतीय प्रमुख कार्प मास्याचे संचयनाचे प्रमाण कशा पद्धतीचे ठेवावे असं आपल्याला वाटतं? जसं मी तुम्हाला सांगितलं आता की हे 3 मासे एकमेकांबरोबर स्पर्धा करत नाही आणि हे पाण्याच्या 3 वेगवेगळ्या स्तरांमध्ये राहतात. तर त्यामुळे पाण्याच्या सगळ्यात वरच्या स्तरामध्ये जो राहतो तो आहे कटला मासा आणि नैसर्गिक खाद्य सूर्यप्रकाशामुळे वरच्या स्तरामध्ये चांगल्या प्रमाणात तयार होतं. त्यामुळे आपण कटला 40 भाग, रोहू 30 भाग आणि मृगळ 30 भाग असे 40 30 या प्रमाणात भारतीय प्रमुख कार्प माशांचं संचयन करतो. अच्छा, मला आता हे सांगा की जेव्हा पारंपरिक मासेमारी व्यतिरिक्त मत्स्य व्यवसायातून इतर कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का? आहे तर मग त्या कोणकोणत्या आहेत याविषयी आपण काय सांगा? नक्कीच मॅडम, पारंपरिक मासेमारी व्यतिरिक्त मत्स्य व्यवसायात अनेक रोजगार संधी उपलब्ध आहेत. जसं आता कोकणात जर बघितलं तर बऱ्याच महिला माशांचे जाळे विणण्याचे काम करतात, बोटी दुरुस्तीचे काही घरातले लोक काम करत असतात. त्या व्यतिरिक्त काही महिला मासे विक्रीचं काम करतात. तर हे झालं मूल्यवर्धनाच्या गोष्टी, मासे विक्री किंवा मासे सुकवणे, माशांचे पदार्थ करणे. मूल्यवर्धनात आपल्या इकडे सुद्धा खूप मोठी रोजगार संधी आहे. आता क्विक फूड किंवा फास्ट फूडचा जो जमाना आहे तर इथे रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट असे माशांचे पदार्थ बनवले तर नक्कीच त्यातनं व्यावसायिक संधी किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल. बरोबर. त्याचबरोबर आपल्या भारतात ज्या तयार होणाऱ्या शोभिवंत माशांच्या प्रजाती आहेत त्या प्रजातींना देखील परदेशात खूप मोठी मागणी आहे. आणि ती मागणी आपण अजूनपर्यंत पूर्ण करू शकत नाहीये. भारतामध्ये मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे 3च ठिकाण आहेत जिथे मोठ्या प्रमाणात शोभिवंत माशांची निर्यात केली जाते. तर आपल्या इकडच्या युवकांनी, महिलांनी पुढे येऊन जर का शोभिवंत मत्स्यपालनात काही स्वयंरोजगार निर्मिती केली तर नक्कीच त्यांना त्यातनं फायदा होऊ शकतो. याच बरोबर शीतसाखळी, मासळीची वाहतूक, विपणन यात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत. अच्छा मॅडम, मत्स्य व्यवसायाच्या विस्तारासाठी शासनामार्फत नेमक्या कोणकोणत्या योजना राबवल्या जातात
याविषयी काय सांगाल? नक्कीच मॅडम, आज या ठिकाणी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या औचित्याने मी आवर्जून सांगू इच्छिते की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा प्राप्त झाला आहे. हो. त्यामुळे शेतीप्रमाणेच मच्छीमारांना देखील वीज बिलात सवलत, किसान क्रेडिट कार्ड यासारख्या शासनाने अनेक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हो. त्याचबरोबर आता मच्छीमारांचा जर का काही अपघाती मृत्यू झाला किंवा त्यांच्या शरीराला काही दुखापत झाली तर त्यासाठी अपघात गट विमा देखील मत्स्य व्यवसाय विभागामार्फत विविध योजनांमार्फत दिला जातो. अच्छा. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या काही योजना आहेत, त्या योजनांमध्ये विविध प्रकल्पांसाठी अनुदान दिलं जातं. जसं की पिंजरा प्रकल्प आहे, मत्स्य खाद्य कारखाना आहे किंवा मत्स्य प्रक्रिया उद्योग आहेत, यासाठी अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आता मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांनी एक योजनेची घोषणा केली, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना. या योजनेमध्ये जवळपास 19 जिल्हास्तरीय योजना आणि 6 राज्यस्तरीय योजनांचा समावेश आहे. अच्छा. या योजनांमध्ये मच्छीमारांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर जीवनरक्षक साधने किंवा शीतसाखळीसाठी जे काही उपकरणे किंवा वाहतुकीसाठी जी काही वाहने लागतात ती उपलब्ध करून दिली जातात. अच्छा. त्याचबरोबर मच्छीमारांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, प्रशिक्षण दौरे अशा अनेक बाबींचा यात समावेश आहे. अच्छा. मत्स्य व्यवसाय नवीन शेतकऱ्यांना करू इच्छिणाऱ्या अशा तमाम शेतकऱ्यांना जर संपर्क करायचा असेल तर त्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचं कार्यालय असतं, तर त्यांनी त्या कार्यालयात जाऊन मार्गदर्शन घ्यावं. अनेक योजना असतात, त्या योजनांचा लाभ घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी व्यक्ती मासेमारी व्यवसायात एंगेज असेल, मच्छीमारी करत असेल, त्यांनी नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म हे केंद्र शासनाने प्लॅटफॉर्म तयार केलंय. अच्छा. तिथे स्वतःची नोंदणी करायची, म्हणजे तो एक अधिकृत मच्छीमार म्हणून ग्राह्य धरला जातो. आणि जेव्हा त्यांची त्या पोर्टलवर नोंदणी होते तर त्यानंतर शासनाच्या ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती पात्र होते. अच्छा. आता तुम्ही सांगितलं की मत्स्य व्यवसाय आजचा हा जो दिवस आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि या अनुषंगाने शासनामार्फत देखील अनेक योजना ज्या राबवल्या जातात हे देखील तेवढ्याच महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी ठरत आहेत. पण जे नवीन शेतकरी आहेत किंवा आता जो राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन आहे या निमित्ताने मत्स्य शेतकऱ्यांना आपण काय आवाहन कराल? आजच्या दिवसांत बोलायचं झालं तर मत्स्य व्यवसाय हा केवळ व्यवसाय नाहीये, हा भारताच्या अन्न सुरक्षेचा, रोजगाराचा आणि ग्रामीण विकासाचा, मुख्यत्वे करून ग्रामीण विकासाचा महत्वाचा आधारस्तंभ आहे. तर मच्छीमारांनी किंवा इतरही तरुणांनी, महिलांनी, बेरोजगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. आपल्या देशभरात अनेक मत्स्य विज्ञान महाविद्यालय आहेत, तिथे सुद्धा ट्रेनिंग्स वगैरे दिले जातात. आमच्या विभागामार्फत देखील ट्रेनिंग्स दिले जातात, त्याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मिती करावी. नक्कीच. खूप छान असा अनमोल असा संदेश आपण दिलात. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छिते की निळ्याशार जलात कष्टांची शिदोरी, निळ्याशार जलात कष्टांची शिदोरी, मत्स्य शेतकऱ्यांची वेगळीच कहाणी खरी. पहाटच्या किरणांसवे सुरू होतो प्रवास, घामाच्या थेंबांनी फुलतो यशाचा सुवास. तलाव, नदी, सागर यांचे ते खरे रखवालदार, मत्स्य संपदा वाढविण्याचा घेतात सुंदर ते भार. मत्स्य बीज संगोपन, आधुनिक तंत्रज्ञान यातून घडते समृद्धीचे नवे अभियान. अन्न सुरक्षा, रोजगार, अर्थव्यवस्थेचा तो आधार. मत्स्य शेतकरी आहेत देशाचा खरा अभिमान अपार. या त्यांच्या श्रमांना करूया मनापासून आजच्या दिवशी सलाम. त्यांच्या कर्तृत्वाने उजळो भारताचे हे नाम, भारताचे हे नाम. या विशेष दिनाच्या निमित्ताने मॅडम आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त अमरावतीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.